मित्रांनो, शेतकरी हा आपल्या महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे। त्यांच्या कष्टातूनच आपल्या राज्याचा विकास साधला जातो। पण यात शेतकऱ्यांना ज्यावेळेस बँकेतून कर्ज घ्यायची वेळ येते त्यावेळेस त्यांना बऱ्याचशा अडचणींना सामोरे जावे लागते। आता अडचणी म्हणजे सगळ्यात प्रमुख अडचण म्हणजे सिबिल स्कोर। त्यामुळे त्यांना कर्ज पुरवठा केला जात नाही, त्यांचे अर्ज हे नामंजूर केले जातात। याचाच विचार करून राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे। त्यांनी बँकांना स्पष्टपणे सांगितले आहे की शेतकऱ्यांना जर कर्ज पाहिजे असेल तर त्यांना सिबिल स्कोरची अट घालायची नाही। यामुळे शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे, त्यांना सुलभ प्रकारे त्यांचे कर्ज मिळवता येणार आहे। राज्यस्तरीय बँकर्स समितीच्या 167व्या बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी 2025-26 या आर्थिक वर्षासाठी 44,76,804 कोटी रुपयांचा पतपुरवठा आराखड्याला मंजुरी दिली आहे। त्यांनी बँकांना कृषी कर्ज पुरवठा वाढवण्याचे तसेच कर्ज देताना सिबिल स्कोरची अट घालू नये असे स्पष्ट निर्देश दिले आहेत। मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे की जर कोणत्याही बँकेने अशी सिबिल स्कोरची अट लावली, शेतकऱ्यांना कर्ज देताना जर सिबिल स्कोरची अट लावली तर त्या शाखेवर ऍक्शन सुद्धा घेतली जाणार आहे। यापूर्वी देखील बऱ्याच ठिकाणी FIR सुद्धा करण्यात आलेल्या होत्या। इतकंच नाही तर रिझर्व्ह बँकेने सुद्धा कृषी कर्जाबाबत स्पष्ट माहिती दिलेली आहे। मुख्यमंत्री फडणवीस यांनी राष्ट्रीयकृत बँकांना कृषी कर्ज पुरवठा वाढवण्याचे निर्देश दिले आहेत। हवामान विभागाने यंदा चांगल्या पावसाचा अंदाज वर्तविला आहे, त्यामुळे बँकांनी शेतकऱ्यांना अधिक सहकार्य करावे। चांगला पाऊस झाल्यास कृषी विकास दर वाढतो, ज्याचा लाभ बँकांनाही होतो। कृषी क्षेत्रामध्ये किमान 5,000 कोटी रुपयांची वार्षिक गुंतवणूक करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे। बँकांनी या गुंतवणुकीत सहभागी व्हावे आणि शेतकऱ्यांना जास्तीत जास्त कर्ज पुरवठा करावा। कृषी क्षेत्राला आता व्यावसायिक दृष्टिकोनातून पाहिले जात आहे, त्यामुळे बँकांची भूमिका अधिक महत्त्वाची ठरते। मुख्यमंत्री फडणवीस यांनी पर्यटन, सेवा क्षेत्र आणि स्टार्टअप्सवरही बँकांनी लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन केले आहे। महाराष्ट्र हे देशातील स्टार्टअप्सचे केंद्र बनले आहे, त्यामुळे या क्षेत्रात गुंतवणुकीच्या मोठ्या संधी उपलब्ध आहेत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही कृषी कर्ज पुरवठ्याचे 100% उद्दिष्ट पूर्ण करण्याचे बँकांना निर्देश दिले आहेत। त्यांनी महिला उद्योजकांना सहकार्य करण्याचे आणि महामुंबई क्षेत्रात कर्ज पुरवठा वाढवण्याचे आवाहन केले आहे। मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळेल आणि राज्याच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळेल। शेतकऱ्यांच्या हितासाठी घेण्यात आलेले हे निर्णय नक्कीच त्यांच्या जीवनामध्ये सकारात्मक बदल घडवून आणतील। आपण सर्वांनी सुद्धा या निर्णयाचे स्वागत करूया आणि हा महत्त्वाचा निर्णय सर्व शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचावा यासाठी हा व्हिडिओ देखील जरूर शेअर करा। आणि जर तुम्ही देखील शेतकरी असाल, तुम्हाला जर कर्जाची गरज असेल तर बँकेत जाऊन तुम्ही आता तुमचा सिबिल स्कोर न चेक करता कर्ज मिळवू शकता, कारण तशी अट न घालण्याचे निर्देश बँकांना मुख्यमंत्री साहेबांनी दिलेले आहे। आता शेतकऱ्यांसोबतच महत्त्वाची एक योजना राज्यात सुरू आहे, ती म्हणजे लाडकी बहीण योजना। परंतु त्यामध्येही फ्रॉड करण्यात आलेला आहे। बऱ्याचशा बहिणींचे खाते हे बंद होणार असे वाटत आहे, तर तो फ्रॉड काय झाला, कोणत्या बहिणींचे खाते बंद होऊ शकतात याची माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ नक्की बघा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।